आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। राज्यातील कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार कंगाल झाले। ठेकेदारांकडून आधीच 40% कमिशन घेतलं आहे, मात्र त्यांची बिलं अजूनही निघाली नाहीत। जनतेची दिवाळी अंधारामध्ये जाण्याची शक्यता आहे। संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल। 13 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मनसेचा मेळावा होणार। राज ठाकरे मेळाव्यामधून पुढची भूमिका स्पष्ट करणार, सूत्रांची माहिती। जागा वाटप जाहीर होण्याआधीच दापोली विधानसभेत योगेश कदम यांच्या नावाची घोषणा। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी नाव जाहीर केल्यामुळे नव्या वादाची शक्यता। सांगलीच्या तासगावमध्ये आजी माजी खासदार भर सभेमध्ये एकमेकांना भिडले। संजय काका पाटील समर्थक खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले। तासगाव नगरपालिका नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी हा प्रकार घडलाय। उत्तम जानकरांकडून अजित पवारांचा 1.5 दिवसांचा गणपती असा उल्लेख। भ्रष्ट झाल्यामुळे पवारांनी 1.5 दिवसात गणपतीचं विसर्जन केलं, तर गणपतीच्या पायाजवळ उंदीर मामा राहिला। उत्तम जानकरांकडून दत्ता भरणेंचा उंदीर मामा असा उल्लेख। सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराच्या पाणीपुरवठा योजनेचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन। वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन। साताऱ्यामधील लोणंदमध्ये अजितदादांच्या कार्यक्रमस्थळी शरद पवारांच्या समर्थकांची बॅनरबाजी। आम्ही निष्ठावंत साहेबांचे बॅनरवर असा उल्लेख। सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये पक्षाचे नाराज नेते भरत शहा यांची भेट घेतली। सुप्रिया सुळे यांनी भरत शहांसह परिवारासोबत बंद दाराआड चर्चा केली। लाडकी बहीणचा 4था हप्ता मिळणार नाही अशी स्थिती। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मोदी येतात, मात्र खुर्च्या खालीच राहतात। बहिणींना सुद्धा माहित आहे योजना केवळ 3 महिन्यांची आहे। संजय राऊतांची टीका। आचारसंहितेपूर्वी स्थानिक पातळीवर लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घ्या। स्थानिक पातळीवर समन्वय ठेवा, अजित पवारांच्या पक्षाच्या आमदारांना सूचना। केसरकर 15 वर्ष आमदार, त्यांना आता आराम द्या। अमोल कोल्हेंचं वक्तव्य, तर अमोल कोल्हेंनी स्वतःची काळजी घ्यावी, केसरकरांचा पलटवार। पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची पत्नी शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार। पत्नी निवडणूक लढवणार असल्याचं प्रदीप शर्मांकडून स्पष्ट। माड्याचे मैदान मारण्यासाठी माझी रंगीत तालीम सुरू। मैदान मीच मारणार, अभिजित पाटलांकडून विश्वास व्यक्त। तर बबनराव शिंदेंच्या हाती पवारसाहेब तुतारी देतील असं वाटत नाही, पाटील यांचं विधान। मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये रोहिणी खडसेंचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले। कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। मनसेच्या 150 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश। नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न।